वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाची पोटनिवडणूक. जनसुराज्य शक्ती पक्षाचे जाकीर उर्फ राजू वजीर यांनी फोडला प्रचाराचा नारळ. वड्डी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार जाकीर उर्फ राजू वजीर यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक डॉक्टर पंकज मेहत्रे उपस्थित होते. त्यांनी राजू वजीर यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर यापूर्वी कुमारी यशोधरा राजेश शिंदे कार्यरत होत्या. त्यांच्या राजीनाम्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत जाकीर उर्फ राजू वजीर यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास करण्याचा निर्धार व्यक्त करत राजू वजीर यांनी मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. यावेळी वड्डी ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवार सौ रेश्मा शंकर वाघमारे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक पंकज मेहत्रे, जिल्हा परिषद सदस्य वर्षा सचिन कांबळे, सुलेमान मुजावर, पंचायत समिती सदस्य रिदा मुजावर, शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख रुक्मिणी आंबिगेरी, वड्डी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कल्लाप्पा नाईक, रमेश नाईक, रोहिणी महेंद्र वाघमारे, माजी सदस्य प्रभारी उपसरपंच सुनीता मारुती नाईक, रमेश नाईक, सर्जेराव वाघमारे, तानाजी कांबळे, उमेश कांबळे, चंद्रकांत नाईक, अभिषेक मगदूम, किरण मगदूम, जमीर पाटील, फारुख पटेल, बबन कोळी, कुमार मगदूम, बसप्पा मगदूम, अशोक नाईक यांच्यासह वड्डी गावचे सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी.